एक मोठी बातमी समोर येते। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राज ठाकरेंच्या भेटीला गेले। मंत्री नितीन गडकरी हे राज यांच्या भेटीसाठी शिवतीर्थावर पोहोचले, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे राज ठाकरेंच्या भेटीला गेलेत। राज यांच्या भेटीसाठी शिवतीर्थावर नितीन गडकरी पोहोचलेत, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। आताच्या घडीची मोठी बातमी। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे राज ठाकरे यांच्या भेटीला गेलेत। नितीन गडकरी राज यांच्या भेटीसाठी शिवतीर्थावर गेलेत, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। मंत्री नितीन गडकरी राज यांच्या भेटीसाठी शिवतीर्थावर पोहोचले। कालच गुढीपाडव्याच्या निमित्ताने मेळावा पार पडला। या मेळाव्यात राज ठाकरे यांनी संबोधित केलं। त्यानंतर त्या पार्श्वभूमीवर नितीन गडकरी यांची राज ठाकरे यांच्याशी भेट, यामुळे चर्चांना उधाण आलंय। दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थावर पोहोचले। या दोघांमध्ये नेमकी कोणत्या विषयावर चर्चा होणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय। तसेच राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। दरम्यान गुढीपाडव्या मेळाव्यानंतर या भेटीला एक वेगळं महत्त्व प्राप्त झालंय। राज ठाकरेंनी गुढीपाडव्यानिमित्त काल संबोधित केलं। त्यानंतर आज लगेचच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे राज ठाकरेंच्या भेटीला गेल्यामुळे या भेटीबाबत अनेक चर्चा केल्या जात आहेत। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थावर पोहोचलेत। आगामी काळात काही निवडणुका येत आहेत, महानगरपालिका येते, त्या पार्श्वभूमीवरही या भेटीला विशेष महत्त्व आहे। आज दिवसभरात नितीन गडकरी हे रायगड दौऱ्यावरती होते। तिथे अनेक विकास कामांची त्यांनी उद्घाटन केली। मुंबई गोवा महामार्ग याचं उद्घाटन करून त्यानंतर ते राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थावर पोहोचले। त्यामुळे आगामी महानगरपालिकेत भाजपा मनसे युती होणार का, असाही सवाल उपस्थित केला जातोय। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राज ठाकरेंच्या भेटीला गेल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। गुढीपाडव्याच्या मेळाव्याच्या वेळेस राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेनेवरती घणाघात केला होता, आरोप प्रत्यारोप केले होते। त्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झालंय। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे राज ठाकरेंच्या भेटीला गेलेत, शिवतीर्थावर भेटीसाठी गेलेत, त्यामुळे या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आलंय। 2 दिवसापूर्वी कोरोनाचे सर्व निर्बंध हटवले, त्यामुळे ज्या निवडणुका रखडल्या आहेत त्या लवकरच सुरू होतील। यामध्ये महानगरपालिकांच्या अनेक निवडणुका या थांबलेल्या आहेत। त्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज ठाकरे यांच्या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झालंय। या भेटीतून काय फलित बाहेर येत आहे याकडेही साऱ्यांचं लक्ष लागलंय। या घडीची एक मोठी बातमी। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे राज ठाकरेंच्या भेटीला त्यांच्या घरी शिवतीर्थावर पोहोचले। काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीसही राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थावर पोहोचले होते। मुंबई महानगरपालिका, नाशिक, नवी मुंबई अशा अनेक महानगरपालिकांच्या निवडणुका या तोंडावरती आहेत। त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या राज ठाकरे यांच्या भेटीला विशेष महत्त्व आहे। काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरेंना भेटून आले होते, त्यामुळे भाजपा आणि मनसे यांची युती होणार का, असा सवालही उपस्थित होतोय। आपल्यासोबत राजकीय विश्लेषक सुनील चावके जी जोडले गेलेले आहेत। चावके सर, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे राज ठाकरेंच्या भेटीला गेलेले आहेत, या भेटीमागे आपलं नेमकं विश्लेषण काय? राज ठाकरे यांच्या कालच्या भाषणानंतर
नितीन गडकरी यांची ही भेट आहे, तर निश्चितपणे भाजप आणि मनसेमध्ये काही ताळमेळ प्रस्थापित होऊ शकतो का आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने आणि इतर निवडणुकांसाठी देखील? तर त्यावर ते चर्चा करायला गेले असण्याची शक्यता आहे, पण ही कदाचित एक सदिच्छा भेट देखील होऊ शकते. पण या पार्श्वभूमीवर आता कालच्या राजकीय वातावरण जे बदललेलं आहे आणि मनसे आणि भाजप एकत्र येणार अशी चर्चा सुरू झालेली आहे. त्या पार्श्वभूमीवर ही चर्चा, ही भेट जी आहे ती निश्चितपणे पुढच्या गोष्टींसाठी कशा पद्धतीनं ताळमेळ प्रस्थापित करता येईल उभय पक्षांमध्ये. जी. दरम्यान सुनीलजी, या भेटीनंतर समजा भाजप आणि मनसे यांची जर युती झाली तर त्याचा किती परिणाम महानगरपालिका किंवा अन्य निवडणुकांवर होऊ शकतो? राज ठाकरे यांचं मुंबई परिसरात आणि त्या पलीकडे जाऊन नाशिकमध्ये जो प्रभाव आहे, म्हणजे पक्षाचं अस्तित्व आहे, सामान्यपणे जळगाव पर्यंत जातात नेहमी महाराष्ट्राचा दौरा काढताना, तर तिथपर्यंत किती फायदा होईल हा बघण्याचा विषय आहे. आणि कशा पद्धतीनं उभय भाजप आणि मनसेमध्ये कसं समन्वय होऊ शकतो, कसं ताळमेळ होऊ शकतो, युती होऊ शकतील की नाही हे देखील बघण्याचा विषय आहे. पण ताळमेळ मात्र निश्चितपणे होईल. ज्या पद्धतीने राज ठाकरे आणि भाजप बद्दल काहीही बोलले नाही कालच्या सभेत आणि विरोधी पक्षांवर त्यांनी टीका केली, तर ते भाजपच्याच अजेंड्यानुसार ते चालतात आहे असं एकंदरीत चित्र निर्माण झालेलं आहे. तर त्या पार्श्वभूमीवर जिथे जिथे मनसेचं अस्तित्व आहे तिथे तिथं निश्चितपणे भाजपला त्याचा फायदा होईल आणि एक प्रचारक म्हणून राज ठाकरे भाजपच्या मदतीला येतील असं एकंदरीत दिसतंय. जी, धन्यवाद सुनीलजी दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल. दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे राज ठाकरेंच्या भेटीला गेलेत. शिवतीर्थावर त्यांच्यात भेट होती आहे. या दोन्ही नेत्यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात मात्र चर्चांना उधाण आलंय. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झालंय. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज ठाकरे यांची भेट होतीये. नितीन गडकरी राज यांच्या भेटीसाठी शिवतीर्थावर पोहोचलेत. दरम्यान आगामी काळात काही निवडणुका आहेत, त्यामुळे युतीच्या चर्चेदरम्यान या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झालंय. दरम्यान या भेटीमुळे राजकीय वर्तुळातही चर्चांना उधाण आलंय. आगामी काळात अनेक महानगरपालिका निवडणुका तोंडावरती येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्त्व आहे.